इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. दलित समाजातील निराधार, गोरगरीब, असहाय्य, देवदासी महिलांच्या न्याय मागण्यांसाठी विराट मोर्चा. गेली 32 वर्ष महाराष्ट्र शासनाने दलित समाजातील देवदासी महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांच्या नेतृत्वाखाली हजारो दलित समाजातील देवदासी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गेली 30-32 वर्ष आम्ही राज्य शासनाकडे शेकडो मोर्चे काढून न्याय आंदोलन करण्यात आले. दलित समाजातील देवदासीचा घरकुल प्रस्ताव प्रलंबित आहे, तो प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. राज्य शासनाने सन 1992 साली विनाट स्वीकारलेल्या देवदासी अभ्यास गटाच्या गुंडाळून ठेवलेल्या शिफारशीची त्वरित कृतीशील अंमलबजावणी करावी. देवदासी प्रथा बंदी 2025चा कायदा रद्द करावा. प्रथम पुनर्वसन करावे, मगच कायदा करावा. प्रत्येक महिन्याला देवदासींना विनाविलंब अनुदान वितरण करावे. अनेक जाचकटी रद्दबातल कराव्यात. 35 पानी अनुदान मागणी अर्ज रद्द करावा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील देवदासी विधवा, वयोवृद्ध, अपंग निराधारांना देण्यात येणारा मानसिक त्रास, हेलपाटे त्वरित थांबवून विनात्रास त्यांना वेळेवर घरपोच मनी ऑर्डरद्वारे अनुदान द्यावे. या आणि इतर प्रलंबित न्याय मागण्यांच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील हजारो देवदासींचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. दसरा चौक येथील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणा आणि परिसर दणाणून सोडत हा मोर्चा विनस कॉर्नर, बसंत बहारपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक अशोकराव भंडारे यांनी केले. यावेळी नगरसेविका मायादेवी भंडारे, श्रीमती यल्लवा कांबळे, अक्काताई मोरे, माधवी आवळे, रेखा वायदंडे, मालनताई भोरे, अलका बनसोडे, सारिका कांबळे, सविता पुजारी यांच्यासह हजारो दलित समाजातील देवदासी महिला या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे. आवाडे पालकमंत्री कोल्हापूर यांच्या अभ्यास स्थापन केला होता. त्या अभ्यास गटातून सगळ्या भारताच्या दलित समाजाच्या देवदासीच्या सगळ्या न्याय मागण्या चौकशी करून अभ्यास सादर केल्या आणि सगळ्या त्या शिफारशी शासनाने काढल्या. परंतु फक्त 100 रुपये पेन्शन त्या महिला दिल्याशिवाय काहीही दिलं. महाराष्ट्र शासनानं या देवदासी महिलांना घरकुलासाठी तत्वता जागेला बांधली त्यांनी दिली, पण ती कागदावर आहे. प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी त्यांनी केली नाही. म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी, त्या देवदासीला जागा मिळाव्या, त्याला घरकुल मिळावं, त्याला पेन्शनचा लाभ मिळावा, त्याच्या मुलाबाळासाठी शिक्षण मिळावं. त्यांनी ह्या अंधश्रद्धेतून ते टीव्हीला पेशा व्यवसायाकडं, वाईट व्यवसायाकडं त्याच्यातून बाहेर पडावं. काय सरकारनं काय तर त्याचं पूर्ववत केलं तर ते बाहेर पडतील, नाही तर शोभा मागणे, टीव्हीच्या नावाखाली अवैध वाईट धंदे करणे, पेशा चालवणे, त्याच्यावर आपलं पोट करणे, असा त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. शासन मात्र इकडे लक्ष द्यायला तयार आहे. अनेक उद्योगपतींना जागा दिला, शिक्षण समाजाला जागा दिल्या, भरपूर मोक्याच्या जागा दिल्या, पण या दलित समाजाच्या देवदासीला एक ही जागा अजूनपर्यंत दिलेली नाही. म्हणून ह्या जागा द्याव्यात. म्हणून येडगे साहेबांच्याकडं आम्ही आता गेली वर्षभर आम्ही हा मोर्चा काढतोय. आता ह्या वर्षाचा पुन्हा 3रा मोर्चा. 35 वर्ष झालं आम्ही 100 मोर्चे काढले. अजून आमचं निवेदन घेतात, बैठका घेतात, फक्त बसतात, काहीही करतात. म्हणून येडगे साहेबांनी आम्हाला जागा सुचवलेल्या आहेत. आता त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत, 10-12 एकर जागा आहेत, त्या सुचवलेल्या आहेत. त्या जागा निर्मिती आहेत, त्याला कुठल्या प्रकारचं आरक्षण नाही आहे आणि त्या आरक्षण त्या जागा त्या संस्थेला दिला तर तरी गृहिणी बा संस्था मान्य केली
प्रलंबित आहे तहसीलदाराकडे आहे ते जागा मंजूर करावा आणि ही जागा मंजूर केल्यानंतर हा प्रधानमंत्री आवाज योजना घरकुल आवाज योजनेमध्ये या सर्व देवदासी महिलांचा घरकुल सगळ्याच करावा ही आपली रास्त मागणी. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.